बलात्कार करणाऱ्या नराधमाला लवकर अटक करू अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। पोलिसांची 8 पथकं आरोपीचा शोध घेत असल्याचं त्यांनी म्हटलं। तरुणीवर बलात्कार झाला तर स्वारगेट बस डेपोची पाहणी योगेश कदम यांनी केली आहे। घटना जेव्हा घडली त्यावेळेला कुठलेही आजूबाजूला 10-15 लोक असताना त्यांना देखील कुठला अलर्ट आला नाही, त्यामुळे ती घटना करायला आरोपीला तिथे एक आधार मिळाला। म्हणून मला वाटतं एसटी स्टँडच्या आवारामध्ये सिक्युरिटीचा जो प्रश्न आहे, जे काही प्रायव्हेट सिक्युरिटी ठेवली जाते त्या प्रायव्हेट सिक्युरिटीने नक्कीच चुका केलेल्या आहेत। कारण शेवटी जी बसच्या बाजूलाच चौकी होती, त्या चौकीमध्ये सिक्युरिटी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड नव्हते आणि त्यामुळे ही घटना सोप्यारीत्या त्यांना करायला त्याला ते इझी झालं आणि नक्कीच त्याच्यावरती काम करणे आवश्यक आहे। आरोपी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्याने आरोपीला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ट्रॅक करायला सुरुवात केली आणि जसं त्याचं लोकेशन सापडेल तसं त्याला फॉलो देखील केलं गेलं आहे। आणि मी डिटेल देणार नाही कारण शेवटी अजूनपर्यंत आरोपीच्या शोधामध्ये आपण आहोत। त्याचं लोकेशन संभाव्य लोकेशन देखील आपल्याकडे आहे। तिथे देखील जवळपास 8 टीम्स ह्या पोलिसांमार्फत तयार केल्या गेलेल्या आहेत आणि लवकरच आरोपीला पकडलं जाईल।